श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो आणि म्हणतो, अरे वेडा, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचं आहे. तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठवले आहे. ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला यातून शिकायला नक्की मिळेल. आपण नेहमी करत असतो, हे माझे आहे, हे माझे आहे, पण देवाच्या पुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून राहा आणि कशाचाच तुम्ही अहंकार अजिबात बाळगू नका. मीच फक्त चांगला आहे, बाकी सगळे वाईट. तुम्हीच सांगा, ही भूमिका चांगली आहे का, रॉंग आहे की राईट आहे? स्वतःला हिरो ठरवताना दुसऱ्याला विलन करू नका. विनाकारण गाऱ्हाणे करत इकडून तिकडून फिरू नका. टोमणे मारणे, कुस्तीत हसणे असले धंदे का करतो? मीच शहाणा, बाकी वेळे नाव ठेवीत का फिरतो? पुढच्या क्षणी काय घडणार कुठे कुणाला माहीत असतं. विकेट कशी पडते, कधी पडणार हे कुणालाही ठाऊक नसतं. अपॉइंटमेंट घेऊन कधी यमराज घरी येतो का? गयावया केली म्हणून कुणाला सोडून देतो का? यमा, तुझ्या रेड्यावर मी डबल सीट बसणार नाही. ठीक आहे, बसू नकोस, असं कधीच असणार नाही. 24 तासाच्या आत तुला रॉकेल टाकून फेकून देतील. कवटी फुटो न फुटो घरी लवकर पळून जातील. मूर्ख माणसा, त्याच्यामुळे प्रत्येक क्षण जगून घे. सखीसोबत पावसामध्ये चिंब भिजून घे. घर घर काम काम, 24 तास तेच ते. इतकं सोनं तितके पैसे, वेड्या माणसा सोडून दे. घनाच्या बैला जागा हो, थोडे तरी मजा कर. हिरव्या झाडासोबत कधीतरी दोस्ती कर. दशमा धपाटे, पिठलं भाकरी, जे जमेल ते घे. लसणाच्या ठेच्यासोबत शेंगदाणे आणि कांदा घे. घरात बसून कुडण्यापेक्षा टेकडी किंवा डोंगर चढ. नयनरम्य निसर्गाच्या गळ्यामध्ये जाऊन पड. गंभीर चेहरा केला म्हणून समस्या कधी सुटत नसतात. कुठलीच मजा न करता वेडा डोळे कधी मिटत नसतात. चल उठ, बॅग भर. फुकट गाराने करू नको. विनाकारण रोज थोडं मरू नको. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगलेच कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. जय गजानन माऊली. मित्रांनो, आज हा जो कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे हो, त्यांच्या घरात आनंदाची लहर येऊ, अशीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य करून देते. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल ना, तिथे आम्ही असू. जय माऊली. स्वामींच्या मनात काय असते हे आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीच सोडू देत नाहीत, हे लक्षात घ्या. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक बनवते. एक छोटासा उपाय आपल्या जीवनाला सुखी बनवेल. आपल्या घरामध्ये सतत आनंद वातावरण राहावे, भांडणे होऊ नये म्हणून हा उपाय घरातला कुणीही करावा. उजव्या हातात तांदूळ घ्या, त्यावरती थोडे कुंकू घ्या. हे तांदूळ सूर्याला दाखवून डोळे बंद करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप 11 वेळा करा. हे तांदूळ एका पाण्यामध्ये टाकून हे पाणी घरामध्ये संपूर्ण शिंपडा. घरामध्ये भांडणे बंद होतील, कर्ज कमी होईल, रोगराई खराब शक्ती नष्ट होतील आणि संपूर्ण कुटुंबावर देवाची कृपा होईल. 7 दिवस हा उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. देव असल्याचे 6 पुरावे. गंगाजलमध्ये किडे पडत नाही, तर दुसरं कोणतंही पाणी 4 दिवस बाटलीत ठेवलं तर त्याची दुर्गंधी येते. अमरनाथमध्ये शिवलिंग आपोआप तयार होतं, कोणतीही मानवी मदत न लागता. जगन्नाथपुरी मंदिराचा ध्वज हा
कसा उलटा दिशेने फडकतो, म्हणजेच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला. तानोट माता मंदिरावर कितीही बॉम्ब पडले तरी मंदिराला काहीही होत नाही. आजवर त्याला कोणतीही हानी झालेली नाही. केदारनाथ आपत्तीत सर्व काही उद्ध्वस्त झालं, पण केदारनाथ मंदिर अबाधित राहिलं. असं मानलं जाते की आजही वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, एक कमेंट करा छानशी, आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि छानशी कमेंट करायला कधी विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.